नमस्कार. आढळराव पाटील हे कोल्हापुरातलं मोठं प्रस्थ होतं. 100-200 एकरांची बागायती जमीन, 100-150 गुरंढोरं गोठ्यामध्ये बांधलेली, बक्कळ पैसा आणि त्याच्याचबरोबर राजकारणामध्ये लुडबुड करायची वृत्ती हे आढळराव पाटलांचं गुणवैशिष्ट्य होतं. त्यांच्या पक्षामधल्या कुठच्याही गटाला किंवा तटाला हे आढळराव पाटील काही पसंत नव्हते. सगळ्यांना ते नकोसे होते. पण आपला रुबाब आब राखणाऱ्या या आढळराव पाटलांची अडचण दूर करण्यासाठी मग केंद्र सरकारने या आढळराव पाटलांना कोल्हापुरातून उचललं आणि बिहारचं राज्यपाल करून टाकलं. बिहारचं राज्यपालपद मिळाल्यावर आढळराव पाटील खुश झाले. पाटण्याला लगोलग दाखल झाले. तिथल्या राजभवनामध्ये आपलं बस्तान या आढळराव पाटलांनी बसवलं आणि मग एक दिवस त्यांच्या मनामध्ये काय आलं, गुराढोरामध्ये रमणाऱ्या या आढळराव पाटलांनी मग आपल्या गावाकडचे 8-10 बैल आपल्या पाटण्यामध्ये मागवून घेतले. आढळराव पाटलांच्या गावाहून हे जेव्हा बैल राजभवनामध्ये दाखल झाले तेव्हा बिहारमध्ये हा चर्चेचा विषय झाला. त्याची बातमी झाली आणि ही बातमी पक्की करून घेण्यासाठी बातमीदारांनी मग या आढळराव पाटलांची भेट घेतली आणि त्याच्याबद्दलची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यांच्याशी संवाद सुरू केला. आढळराव पाटलांनी मग कोणतेही आडेवेढे न घेता त्या सगळ्या पत्रकारांना घेऊन त्या राजभवनाच्या प्रांगणामध्ये आले आणि गावाहून आणलेले सगळे बैल एका रांगेत उभे करून त्यांच्या समोर स्वतः उभं राहून त्या आलेल्या बातमीदारांकडून आपले फोटो काढून घेतले. दुसऱ्या दिवशी बिहारच्या बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर या आढळराव पाटलांचा आपल्या बैलांच्या बरोबरचा फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रसिद्ध झाला आणि ते फोटो बघितल्यावर आढळराव पाटलांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. ताबडतोब त्याने ते फोटो काढणाऱ्या आणि छापणाऱ्या सगळ्या बातमीदाराच्या लोकांना बोलावून घेतलं आणि खडसावून विचारलं की या फोटोच्या खाली लिहायला नको का, डावीकडून चौथे आढळराव पाटील असं लिहायला नको का, लोकांनी आम्हाला ओळखावं कसं. हा केवळ एक विनोद म्हणून मी आपल्याला सांगितलेला नाही, तर माझ्या लहानपणी एकंदरच वर्तमानपत्रामध्ये जी छायाचित्र येत असत ती अशाच पठडीतली होती. मुळात त्यावेळेला पुष्कळसे मूळ जे फोटो काढले जायचे कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगाचे ते सगळे ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळे आणि पांढरे असत. त्या फोटोचा मग ब्लॉग बनवला जायचा आणि त्या ब्लॉगच्या सहाय्याने वर्तमानपत्रासाठी म्हणून वापरल्या गेलेल्या अतिशय कमी दर्जाच्या कागदावर तो फोटो छापला जायचा आणि लोकांच्या पुढे तेव्हा जो फोटो यायचा तेव्हा त्याच्यामध्ये बाई कोण आणि बुवा कोण हे सुद्धा ओळखणं काही वेळेला मुश्किल होऊन जायचं. असे सगळे पेपर वाचत वाचत माझं लहानपण गेलं. पण त्या फोटोंच्या बाजूला येणाऱ्या इंदिरा गांधींबद्दलच्या बातम्या मात्र मला अगदी लहानपणापासून फार आवडीने वाचाव्या असं वाटत आलं. त्यावेळेला आजच्यासारखं दूरदर्शनच्या माध्यमातून घरोघरी 24 तास ह्या नेत्यांचा शिरकाव नव्हता. या नेत्यांची जी ओळख व्हायची ती कधीतरी त्यांना जाहीर सभेमध्ये बघताना किंवा वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या आलेल्या फोटोमुळे. त्यामुळे कवी तो होता कसा आननी अशी जी लोकांच्यामध्ये एक कुतूहल निर्माण करणारी भावना असते तीच काहीशी भावना त्यावेळच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये राजकीय सामाजिक नेत्यांबद्दल लोकांच्यामध्ये पक्की रुजलेली होती आणि मीही काही त्याला अपवाद नव्हतो. इंदिरा गांधींचं सगळं कर्तृत्व त्यावेळेला बातम्यांच्या रूपातून वेगवेगळ्या पेपरमध्ये जे येत असे ते मी अगदी अ पासून न पर्यंत वाचून काढत असे आणि हळूहळू
मग इंदिरा गांधी त्यांचं राजकारण समजावून घेण्याचा मला एक छंद किंवा नाद लागला. त्यावेळेला भारताची जी लोकसंख्या होती त्यापैकी अर्ध्या लोकसंख्येचं पोट आपल्याला आपल्या शेतीच्या बळावर भरता येत नव्हतं आणि आपल्या भारतासारख्या विकसनशील देशांना किंवा गरीब देशांना त्यावेळेला एकच आधार होता आणि तो म्हणजे PL480. PL480 हा अमेरिकन संसदेने संमत केलेला एक कायदा होता आणि त्या कायद्यान्वये अमेरिकेच्या राष्ट्रपतींना अमेरिकेमध्ये अन्नधान्याचं जे अधिकचं उत्पादन झालेलं असे ते विकसनशील किंवा गरीब देशांना वाटून टाकण्याचा अधिकार या PL480 या कायद्याने राष्ट्रपतींना लाभलेला होता. आणि त्यावेळेला अर्धा भारत भुकेला असताना या PL480चा भारताला खूप मोठा आधार होता. आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1954 साली हा कायदा अमेरिकेमध्ये संमत झाल्यानंतर बरीच वर्ष या PL480च्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिथे अधिकचा पिकलेला गहू भारताला देत असत. आता तो कसा द्यावा, त्याची किंमत घ्यावी की न घ्यावी, तो आपण पूर्णपणे पाठवून देण्याचाही खर्च सोसावा का, हे सगळे अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना या PL480मध्ये मिळालेले आहेत. त्याच्यानंतर जे राष्ट्राध्यक्षांची वेगळी फळे अमेरिकेमध्ये अधिकार पदावर आली त्यांनी मग या PL480 कायद्याचा आणि त्याच्या अंतर्गत वितरित केले जाणाऱ्या अन्नधान्याचा एक शस्त्र म्हणून वापर करायला सुरुवात केली. आणि अमेरिकेच्या विरुद्ध जराही कोणी कुरबूर सुरू केली की मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष PL480 कायद्यान्वये दिला जाणारा अन्नधान्याचा साठा रोखून धरत असत. मग देशातली जनता भुकेने व्याकुळ झाल्यावर त्या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष असत ते अमेरिकेच्या नाकदुऱ्या काढत, अर्ज विनंत्या करत, काकुळती करत आणि मग कधीतरी 50%, 40%, 20% असा वाटा त्या PL480 मधला ते राष्ट्राध्यक्ष या देशांकडे पाठवून देत असत. भारताने शांततेसाठी अणुस्फोट किंवा अणुऊर्जा ही आम्ही शांततेसाठी वापरणार आहोत असं जेव्हा धोरण आखायला सुरुवात केली, साधारणपणे 68-69 सालाच्या दरम्यान ही घोषणा आपण पहिल्यांदी केली होती. आणि त्यावेळेला साहजिकच अमेरिकेने आपले डोळे वटारले आणि या अणु कार्यक्रमापासून आपल्याला दूर करण्याचा एक प्रामाणिक आणि तितकाच निकराचा प्रयत्न सुरू केला. आपण आखलेलं धोरण हे केवळ शांततेसाठी आणि ऊर्जा उत्पादनासाठी आहे हे आपण जगजाहीर केलेलं होतं. पण भारतातल्या एकंदर असलेल्या बुद्धिमत्तेचा, इथल्या शास्त्रज्ञांच्या चिकाटीचा अमेरिकेला पुरता अनुभव होता आणि त्यामुळे कदाचित उद्या अण्वस्त्र बनवण्याच्या दृष्टीने भारताने टाकलेली ही पहिली पावलं असतील असं काहीतरी अमेरिकेच्या मनामध्ये घोळायला लागलं. आणि मग तत्कालीन राष्ट्रपती निक्सन याने काही महिन्यांसाठी अमेरिकेतून आपल्याकडे येणारा हा अन्नधान्याचा म्हणजे विशेषतः गव्हाचा साठा रोखून धरला. आपल्या देशामध्ये असलेल्या जनतेची उपासमार होणार इथपर्यंत पाळी आल्यावर मग तातडीने पंतप्रधान इंदिरा गांधी अमेरिकेमध्ये त्या राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना भेटायला गेल्या. निक्सन यांनी आत्ता मला वेळ नाही असं सांगून त्यावेळचे त्यांचे जे परराष्ट्र सचिव हेनरी किसिंजर होते त्यांच्याकडे जाण्यासाठी इंदिरा गांधींना फरमानं सोडलं. इंदिरा गांधींनी खालबानेने केवळ आपल्या देशातल्या लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी 2 पावलं मागे घेऊन मग हेनरी किसिंजर यांची भेट घेतली. आणि त्याच्यामध्ये मग निक्सन आणि किसिंजर या जोडगोळीने आखलेला सगळा ताणाबाणा आणि अन्नधान्याचा आपल्या विरुद्ध करता येणारा व्यापार हा सगळा
किसिंजरने इंदिरा गांधींच्या समोर आडवळणाने मांडायला सुरुवात केली. त्यांचा हा कावा आणि अन्नधान्य हे शस्त्र म्हणून वापरण्याचं त्यांचा उद्देश लक्षात आल्यावर इंदिरा गांधी किसिंजर बरोबर चाललेली बैठक अर्धवट सोडून ताडकन उभ्या राहिल्या आणि त्या खोलीतून बाहेर पडल्या. किसिंजर पाठोपाठ इंदिरा गांधींच्या धावत आले, कारण इंदिरा गांधी असं काही तडफदार वर्तन करतील अशी किसिंजरना स्वप्नातही कधी शक्यता वाटलेली नव्हती. किसिंजर धावत पळत इंदिरा गांधींच्या मागे आले आणि मग त्यांना म्हणाले की मॅडम प्राईम मिनिस्टर, मी बोललो ते फक्त आता अर्धच बोललो आहे, पण हा आमचा निर्णय अजून काही पूर्णत्वाला गेलेला नाही. त्यावर इंदिरा गांधीने क्षणभर थपकून डोळ्याला डोळे भिडवून हेनरी किसिंजरना सांगितलं की मिस्टर सेक्रेटरी, लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांचा पंतप्रधान म्हणून मला तुमच्या देशामध्ये पाठवलेलं आहे आणि इथे आल्यावर माझ्या देशातल्या लोकांच्या स्वाभिमानाचा सौदा मी करणार नाही. त्याच्यानंतर निक्सन म्हणजे अमेरिकेचे खुद्द राष्ट्राध्यक्ष याने इंदिरा गांधींना एक दिवस थांबण्याची आणि आपली भेट घेण्याची विनंती केली. त्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावून इंदिरा गांधी लगोलग भारतामध्ये परतल्या आणि मग आपल्या देशाला आता अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाल्याशिवाय पर्याय नाही हे एकच गोष्ट लक्षात ठेवून त्याने आपल्या पद्धतीप्रमाणे या कामाला वाहून घेतलं. त्यावेळेला शेतीमध्ये एक मोठे तज्ज्ञ असलेले नाव होतं डॉक्टर स्वामीनाथन. या स्वामीनाथनना तात्काळ पंतप्रधान इंदिरा गांधींनी बोलावून घेतलं आणि पुढच्या 3 किंवा 4 वर्षामध्ये भारत हा पूर्णपणे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करा आणि जी काही मदत लागेल ती माझ्याकडून घेऊन जा असं सांगून या स्वामीनाथन यांना पूर्णाधिकार दिले. स्वामीनाथनने मग देशोदेशी फिरून अधिक उत्पन्न देणारी वाणं म्हणजे पिकाची बियाणे तयार केले आणि त्याचा पहिला प्रवाह हा पंजाबमध्ये झाला. पंजाबमध्ये आपण नवीन संकरित बियाणं वापरलं आणि मग तिथलं गव्हाचं उत्पादन दरवर्षी काही पटीने वाढत गेलं आणि 1971-72 साली आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला आणि त्याच्यानंतर काही वर्षामध्ये म्हणजे 1989-90 सालाच्या दरम्यान भारत हा अन्नधान्याचा निर्यातदार देश म्हणून जगामध्ये ओळखला जायला लागला. माझ्या देशाच्या लोकांचा स्वाभिमान मी तुमच्याकडे गहाण टाकणार नाही हे हेनरी किसिंजरना म्हणजे साक्षात अमेरिकेच्या निक्सन म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिनिधीला तोंडावर सांगण्याइतकी हिंमत आणि स्वतःवरचा आढळ असा आत्मविश्वास इंदिरा गांधींच्या ठायी होता. आणि केवळ आत्मविश्वास न बाळगता डॉक्टर स्वामीनाथन यांना आपल्या जोडीला घेऊन त्याने 1971-72 सालापर्यंत अथक प्रयत्न करून सगळा गेम पलटवून टाकला. अशा या इंदिरा गांधींना केवळ वर्तमानपत्रातल्या फोटोमध्ये बघून माझं तसं काही समाधान होत नव्हतं. केवळ 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून इंदिरा गांधी जे भाषण करत असत ते त्यावेळच्या रेडिओवरून थेट प्रक्षेपित केलं जात असे आणि इंदिरा गांधींचा थेट आवाज ऐकण्याचं तेवढंच भाग्य दरवर्षी 15 ऑगस्टला आमच्या पिढीला त्या वर्षादरम्यान मिळत असे. इंदिरा गांधींबद्दल माझं कुतूहल जसं वाढत गेलं साहजिकच त्यांचा विशेष अभ्यास त्यांच्यावरती PhDच्या दृष्टीने मी काही प्रयत्न केले नाही, पण आवड असली की सवड मिळते ही गोष्ट किंवा ही म्हण
माझ्या बाबतीमध्ये पूर्णपणे प्रत्ययाला आले आणि इंदिरा गांधींबद्दल एक 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 गोष्ट जशी मला कळत गेली तशी ती माझ्या डोक्यामध्ये कायम राहत गेली. आता या इंदिरा गांधींना कधीतरी समोरासमोर पाहावं अशी एक प्रबळ इच्छा माझ्या मनामध्ये झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि 1981-82 साली नुकताच इंजिनियर होऊन बाहेर पडलेला 23-24 वर्षाचा मी एक मुलगा यांच्यामध्ये असलेली दरी महाप्रचंड आहे याची मला पुरेपूर कल्पना होते. आजच्यासारखं त्यावेळेला प्रसार माध्यमं इतकी बोकाळलेली नव्हती आणि कुठच्याही नेत्याला माझी मुलाखत कुठच्या तरी चॅनलवर रोजच्या रोज दिसली पाहिजे असं त्यावेळेला वाटत नव्हतं. त्यामुळे ही अशक्यप्राय अशी गोष्ट होती. पण माझी आजी नेहमी म्हणायची की तुमची इच्छा जर प्रखर असेल तर नियतीला किंवा परमेश्वराला ती पूर्ण करावी लागते. आणि नियतीने किंवा परमेश्वराने माझ्या पदरामध्ये शेवटी एकदा ते माप टाकलं 1982 सालच्या नोव्हेंबरमध्ये. त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्समध्ये राजधानीतून असं एक दिल्लीमध्ये घडणाऱ्या घडामोडींचं एक सदर येत असे आणि ते सदर लिहिणारे होते महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीमधले निवासी संपादक किंवा वार्ताहर अशोक जैन म्हणून. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी ग्रंथाली या संस्थेचे जे दिनकर गांगल आहेत त्यांच्याशी माझा काही ना काही कारणाने परिचय झाला. त्या परिचयातून मग अशोक जैनांपर्यंत मला पोहोचता आलं. आमचं दोघांचं फोनवर एक दोनदा बोलणं झालं आणि मग माझ्या मनातली इच्छा मी त्यांना व्यक्त करून स्पष्ट सांगितले की बाबा इंदिरा गांधींना एकदा समोरासमोर आणि ते सुद्धा 10-15-20 मिनटं बघायची माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये 1982 सालातल्या मला अशोक जैनांचा फोन आला. अशोक जैनाने मला फोनवर सांगितलं की 23 नोव्हेंबर 1982 रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये इंदिरा गांधी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला जाण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने माझी नेमणूक केलेली आहे. तुला जर 50-50% या प्रॉबॅबिलिटीमध्ये ही संधी साधायची असेल तर तू दिल्लीला निघून ये. आपण जमलं तर 2 जण जाऊ. पण त्याचबरोबर याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिरण्याची संधी मिळण्याची शक्यता केवळ 50% आहे. लगबगीने मी दिल्लीला दाखल झालो. अशोक जैनांची भेट घेतली आणि मग 23 नोव्हेंबरला सकाळी छाकपाक तयार होऊन मी अशोक जैनांच्या घरी गेलो. तिथून मग आम्ही विज्ञान भवनामध्ये गेलो आणि त्यावेळेला सिक्युरिटीचा एवढा काही बागुलबुवा नव्हता किंवा ती प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे येणारे पुष्कळसे चेहरे परिचितच होते. तिथे काही गडबडगुडला किंवा बेफाट अशी गर्दी होणार नव्हती आणि म्हणून सिक्युरिटी केवळ आय कार्ड आणि तोंड बघून सगळ्यांना विज्ञान भवनामध्ये पाठवत होती. अशोक जैनांबरोबर मी विज्ञान भवनामध्ये गेलो. तिथे पुढच्या 5 रांगा सोडून 6व्या रांगेतली सीट मला मिळाली. माझ्या शेजारी अशोक जैन थोडा वेळ बसले आणि मग ते त्यांच्या वार्ताहरांच्या कोंडाळ्यामध्ये गेले. बरोबर 11च्या ठोक्याला इंदिरा गांधी रेशमी लाल रंगाची साडी नेसून त्या विज्ञान भवनामध्ये दाखल झाल्या आणि माझ्यापासून जास्तीत जास्त 20 फुटावर असलेल्या स्टेजवर एका टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवर इंदिरा गांधी स्थानापन्न झाल्या. त्याच्यानंतर त्यांचे 15-20 सहकारी म्हणजे PA जे होते त्याने बाकीच्या खुर्च्या व्यापल्या. 2-4 त्यांचे सहकारी 15-20 फायली घेऊन त्यांच्या मागे तत्परतेने मॅडमना काही लागलं तर पटकन तो संदर्भ देता यावा म्हणून उभे राहिले अगदी अटेन्शनच्या पोझिशनमध्ये. इंदिरा गांधी यायच्या 5 मिनिटं आधी वार्ताहरांनी आपापल्या जागा पकडलेल्या होत्या. त्यावेळेला कोरियन, चायनीज,
अमेरिकन आणि रशियन अशा देशांचे वार्ताहरसुद्धा या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित होते आणि मुख्यतः भारतीय पत्रकारांच्या पेक्षा या परदेशी पत्रकारांना आपले विचार कळावेत, आपल्या मनामध्ये काय आहे ते त्यांनी समजून घ्यावं, हाच उद्देश श्रीमती इंदिरा गांधींनी त्या परिषदेसाठी पत्रकार परिषदेसाठी धरलेला होता. पत्रकार परिषद सुरू झाले आणि मग खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी ही काय चीज आहे हे मला समजलं. पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला जे सगळं अवताण होतं, आभार मानणं, ते पहिल्या 10 मिनिटांमध्ये उरकून मग इंदिरा गांधीने प्रत्यक्ष बोलायला सुरुवात केली. त्यावेळी त्या नुकत्याच अमेरिकेचा दौरा करून भारतामध्ये परतलेल्या होत्या आणि तिथल्या एकंदर वर्तमानपत्रांच्या वर इंदिरा गांधी बऱ्यापैकी नाराज झालेल्या होत्या, कारण तिथे असलेल्या आपल्या वार्ताहरांनी आणि प्रत्यक्ष त्या दिवसामध्ये इंदिरा गांधींनी अमेरिकेची जी वर्तमानपत्र चालली त्या चालण्यामध्ये त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आलेली होती की अमेरिकेतली वर्तमानपत्र भारतामधल्या ज्या नकारात्मक बाबी आहेत त्याला ठळकपणे प्रसिद्धी देतात, पण त्याचबरोबर एखाद्या क्षेत्रामध्ये अगदी मुंगीच्या पावला एवढी का होईना प्रगती किंवा विकास भारताने केलेला असेल तर तो मात्र सोयीस्करपणे नजरेआड करण्याचं हे अमेरिकन वृत्तपत्रांचं अघोषित असं धोरण आहे. आणि त्यामुळे आपल्या संयमी आवाजामध्ये पण त्यांच्या मनामध्ये रागाचा जो कोलाहल होता त्याच आवाजामध्ये इंदिरा गांधींनी बोलायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्याने या वेगवेगळ्या देशातून आलेल्या एकेका वार्ताहराचं नाव घेऊन त्याची ओळख करून घेतली आणि मग इंदिरा गांधींनी रुद्रावतार धारण केला आणि खास करून अमेरिकन पत्रकारांच्या वर फैरी मागून फैरी झाडायला सुरुवात केली. इंदिरा गांधींनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की अमुक अमुक गोष्ट माझ्या निदर्शनामध्ये आलेली आहे, त्याचा थोडा बहुत अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे, तेव्हा पत्रकारांनी याच्यापुढे भारताबद्दल वागताना जरा समतोल भूमिका घ्यावी, जे काही असेल ते सत्य मांडावं, त्याच्यामध्ये भारताचं काहीही चुकलं असेल तर चुकलं म्हणावं, पण खोटी बिरुद किंवा खोटी लांछनं आमच्या देशाला निदान पत्रकारांनी तरी लावू नयेत असं स्पष्ट शब्दामध्ये इंदिरा गांधीने या सगळ्या पत्रकारांना सुनावलं. इंदिरा गांधींनी आता प्रश्नोत्तराचा तास सुरू होईल अशी घोषणा केल्यानंतर इंदिरा गांधींच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या स्पष्ट बोलण्यामुळे नाकाला मिरच्या झोंबलेल्या विशेषतः अमेरिकन पत्रकाराने मग झुंडशाही किंवा कंपू करून इंदिरा गांधीवर उलटी चाल करून जाण्याचा निश्चय केला आणि मग त्यांच्याकडून तणा 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 असे प्रश्न डागले जाऊ लागले, अक्षरशः डागले जाऊ लागले. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं एकच होतं की मॅडम प्राईम मिनिस्टर, आपला कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे. आमची अमेरिकन पत्रकारिता ही सगळ्या जगामध्ये समतोल किंवा फ्री प्रेस म्हणून नावाजली गेलेली आहे. आम्ही भारतावर कुठेही अन्याय केलेला नाही. आम्ही भारताच्या दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत. आणि मग त्याच्या पुष्ट्यर्थ या सगळ्या अमेरिकन पत्रकाराने आपापल्याकडे जी डॉक्युमेंट होती, आपण ज्या ज्या बातम्या पाठवल्या होत्या त्याची कात्रणं किंवा त्याबाबतचे संदर्भ या इंदिरा गांधींच्या समोर मांडायला सुरुवात केली. आता आपण त्यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांना ते आपल्याकडे असणाऱ्या पुराव्यांशी उत्तर देत आहेत हे लक्षात आल्यावर किंवा असं जाणवल्यावर तुमच्या माझ्यासारखा माणूस साहजिकच थोडासा डामाडोल झाला असता. मग थोडीशी माफी मागून, बाबा तुम्ही म्हणताय ते पण थोडंसं बरोबर आहे, मी पण माझे शब्द थोडेसे मागे घेते, अशी काहीतरी बोटचेपी भूमिका आपण किंवा मी घेतली असते. पण
अमेरिकन पत्रकाराने एका पाठोपाठ सोडलेले हे सगळे वाग्बाण किंवा आरोप इंदिरा गांधींनी शांतपणे ऐकून घेतले आणि शेवटी एका वाक्याने या सगळ्यांना उत्तर देऊन त्यांची तोंड बंद केली. त्या पत्रकार परिषदेचा समारोप करताना इंदिरा गांधी फक्त एकच वाक्य म्हणाल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही काय म्हणता हे ऐकून घेण्याची मला गरज नाही, कारण माझ्याबरोबर माझे जे सहकारी म्हणजे असिस्टंट आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांच्यावर माझा अधिक विश्वास आहे. आपल्या सहकार्यावर, आपल्या सेक्रेटरीवर अधिक विश्वास आहे असं ठामपणे सांगून त्यांनी मला जे सांगितलेले आहे ते जास्त विश्वासार्ह आहे अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि म्हणून तुम्ही हे कितीही वाग्बाण सोडलेत तरी त्याला फारशी किंमत किंवा प्रत्येकाला वेगळं उत्तर देण्याची गरज मला या देशाची पंतप्रधान म्हणून बिलकुल वाटत नाही, असं आडवडिलांनी इंदिरा गांधींनी स्पष्टपणे त्या लोकांना सुनावलं. आणि आपल्या खुर्चीवरून उठून डाव्या बाजूला चेहरा करून ताड ताड चालत त्यांनी ते विज्ञान भवन सोडलं. इंदिरा गांधी बाहेर गेल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की गेली 40 मिनिटं आपण या देशाच्या पंतप्रधानांच्या समोर 20 फुटाच्या अंतरावर बसून त्यांना थेट बघत होतो आणि त्या काय बोलतात ते याची देही याची डोळा ऐकत होतो. आणि मग घरी आल्यावर जेवता जेवता अशोक जैनाने इंदिरा गांधींच्या तडफदारपणाचे आणि दुसऱ्याला कट टू साईज म्हणजे जिथल्या तिथे रोखायची जी क्षमता होती त्याची आणखीन एक गोष्ट मला सांगितली. 1971 साली पाकिस्तानचा आपण दारुण पराभव केल्यानंतर या विजयश्रीमधनं आपल्याला नक्की काय साध्य करायचंय हे इंदिरा गांधींनी निश्चित केलेलं होतं. इतके दिवस लटकलेला काश्मीरचा प्रश्न आणि त्याच्यामध्ये 3ऱ्या, 4थ्या, 5व्या देशांची होणारी मध्यस्थी इंदिरा गांधींना मोडून काढायची होती. आणि त्या दृष्टीने आता 1971 साली आपल्याला मिळालेला विजय हा वापरला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं. आणि म्हणून 16 डिसेंबर 1971 साली शरणागती घेऊनही त्याच्या युद्धानंतर त्या 2 देशामध्ये जो करार होणं आवश्यक होतं तो करार इंदिरा गांधीने घाई गडबडीने लगेच घडवून आणला नाही. तर जुलै 1972 मध्ये आपण पाकिस्तानबरोबर सिमला इथे सिमला करार केला आणि त्या सिमला करारामध्ये पाकिस्तानची 4ही बाजूनी नाकेबंदी करून पाकिस्तानला एका गोष्टीसाठी काश्मीरबाबत आपलं धोरण बदलायला भाग पाडलं. आणि याच्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ मी आपल्यासाठी केला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. म्हणजे सिमला कराराच्या वेळेला नक्की आपण काय साध्य केलं हे आपल्याला त्या व्हिडिओमधून कळेल आणि त्याच्यासाठी आत्ता आपला वेळ वाया जाणार नाही. तर या सिमला कराराची आणखी एक हकीकत सांगताना अशोक जैनांनी सांगितलं की सिमला करार करायसाठी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो सिमल्यामध्ये 1 दिवस आधी येऊन दाखल झालेले होते. रात्रभर जागून आपल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून जो सिमला कराराचा मसुदा होता तो इंदिरा गांधींनी त्या रात्री फायनल करून टाकला. आणि दुसऱ्या दिवशी आपापल्या खोल्यामधून निघून एकाच गाडीने राजभवनावर हा सिमला करार करण्यासाठी म्हणजे त्या करारावर सह्या करण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान त्या इमारतीच्या खाली पोर्चमध्ये येऊन उभे राहिले. आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे जेव्हा कुठच्याही 2 देशामध्ये महत्त्वाचा करार होतो तेव्हा ते करार करणारे दोन्ही देशांचे जे प्रमुख असतात त्यांनी एकाच गाडीतून त्या करार होण्याच्या ठिकाणी जायचं असतं.
पुढच्या 2 मिनिटांमध्ये या दोघांना घेऊन जाणारी गाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली आणि आपल्या केवळ नजरेने इंदिरा गांधींनी भुत्तोंना आधी गाडीमध्ये जाऊन बसण्याचा इशारा केला. आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे जो देश हरलेला असतो त्याने गाडीत आधी जाऊन बसायचं असतं आणि इंदिरा गांधींना याची पूर्ण माहिती होती. पण इंदिरा गांधींना याची पूर्ण माहिती आहे हे भुत्तोंना माहीत नव्हतं आणि म्हणून कदाचित इंदिरा गांधी पटकन आत बसतील आणि नंतर आपण आत बसू असा काहीसा होरा मनामध्ये धरून भुत्तो थोडा वेळ तसेच उभे होते. इंदिरा गांधींनी केवळ आपल्या नजरेने त्यांना गाडीमध्ये आधी जाऊन बसण्याचा इशारा केल्यानंतरही पाकिस्तानच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांचं जे वळवळणारं शेपूट असतं त्या शेपटाप्रमाणे मग भुत्तोंनी एक वेगळाच डाव तिथल्या तिथे टाकला आणि इंदिरा गांधींना सांगितलं की लेडीज फर्स्ट. जे आपण दुनियेमध्ये सगळीकडे मानून चालतो की कुठेही आधी जाण्याची सवलत किंवा मुभा आपण महिलांना देतो. लेडीज फर्स्ट हे जगाचं घोषवाक्य आहे. त्या घोषवाक्याचा या विपरीत परिस्थितीमध्ये विपरीत अर्थ लावून भुत्तोने इंदिरा गांधींकडे हात करून सांगितलं की मॅडम प्राईम मिनिस्टर, लेडीज फर्स्ट. त्यावर आपल्या जागेहून तिळमात्र न हलता त्याच करारी आवाजामध्ये नजर रोखून इंदिरा गांधींनी भुत्तोंना सांगितलं, बट आय एम अ विनर लेडी. लेडीज फर्स्ट हे दुनियेमध्ये चालत असलं तरी या क्षणी मी विजेती महिला आहे. मी तुम्हाला युद्धामध्ये नमवलेलं आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे हरलेल्या राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख म्हणून निमूटपणे माझ्या आधी तुम्ही गाडीत जाऊन बसा. मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला आवडलेल्या या व्हिडिओवर आपल्या मनामध्ये आलेले आपले जे काही विचार असतील ते मोकळेपणाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून प्रतिक्रियांच्या रूपामध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.